अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज कृष्णाष्टमी आहे, त्यामुळे आपले सद्गुरू परमपूजनीय पंडित काका धनाग्रे महाराजांना आपण सर्वप्रथम स्मरून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित संकेश्वर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचं आपण आता ऐकलं। आपले सद्गुरू परमपूज्य पंडित विजय काका पोपे महाराज देखील आहेत। धनाग्रे काकू आहेत आपल्यासोबत। आदरणीय सौभाग्यवती जयश्री काकू पण आहेत। सर्व आत्मीय बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर अशा मंचावर मला बोलण्याचा अनुभव पण नाही आणि मी सराईत पण नाही। येता येता काकांना म्हटलं, काका मला आपण बोलायची आज्ञा केली आहे, तर ते म्हणत तुम्ही प्रवक्ता आहे, तुम्ही चांगले बोलाल। तर प्रवक्ता म्हणून मी खरंच चांगलं बोलू शकतो, कारण त्याचं कारण असं आहे की आम्हाला जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दिलंच पाहिजे असं काही नाही। अनेकदा चर्चेमध्ये असं विचारतात की महागाई तुमच्या राज्यामध्ये खूप वाढते आहे, सरकारमध्ये खूप वाढते आहे। आम्ही म्हणतो आम्ही रस्ते पाणी वीज याच्यामध्ये चांगलं काम करतोय, त्यामुळे तिथे ते शक्य असतं। मात्र या मंचावर, या व्यासपीठावर सच के सिवा कुछ नाही, आणि खरोखरच जर नॉलेज असेल तर बोलावं अशी अपेक्षा आहे। त्यामुळे मला मोठं अवघडल्यासारखं होत आहे। कार्यक्रमाचं प्रयोजन म्हणजे पंडित काकांनी ज्या ज्या आपल्या शिष्यांना पत्र लिहिले त्या पत्ररूपी पुस्तकाचे विमोचन। खरं तर पत्ररूपी पुस्तकाचे विमोचन म्हटलं पत्र प्रपंच असं नाव अपेक्षित आहे, किंवा पंडित काकांचे पत्र व्यवहार नॉर्मली असेच नाव असतात। पण पत्र प्रबोध हे का नाव दिलं, कोणी दिलं हे मला माहित नाही। पण मी आता शेगाव इथे जेव्हा कारमध्ये बसून येत होतो आणि मला अभिजितने याची सॉफ्ट कॉपी पाठवली होती, मी ती चाळत होतो। चाळताना असं लक्षात आलं की प्रबोध या शब्दामध्ये अगाध आणि अतिशय अमर्याद अर्थ असलेला हा विषय आहे। प्रबोध म्हटलं की प्रबोधन आलं, प्रबोध म्हटलं की चैतन्य आलं, मार्गदर्शन आलं, चेतना आली, अशा अनेक गोष्टी आहेत। आणि मग काही पत्र मी वाचले तर माझ्या नजरेसमोर पंडित काकांना मी जेव्हापासून भेटलो आणि माझ्यावर आशीर्वाद मिळाला, साधारणतः 93-94 पासून, तो काय आठवला। आणि मग पंडित काका 1972 पासून कसे होते ते देखील आठवलं। अनेकदा आमच्या घरी त्यांचा मुक्काम असताना ते पत्र कसे लिहायचे स्वतःच्या हाताने ते देखील माझ्या नजरेसमोर तरळलं। हा जो फोटो दिसतोय अशा भावमुद्रेमध्ये ते बसायचे आणि अतिशय गंभीरपणे शांतपणे ते पत्र लिहायचे। कधी त्यांचा पेन असा फास्ट चालतोय की पुढच्या 10 मिनिटांमध्ये 4 पत्र लिहायचे, उरकायचे आहे, असं कधीच नसायचं। म्हणून कधी मला जे पत्र आले, उत्तर आले, त्याच्यात कधी पंडित काकांच्या पत्रामध्ये खाडाखोड नव्हती। आणि म्हणून जेव्हा मी 1972 पासूनचे पत्र सगळे वाचले तर असं लक्षात आलं की त्यांनी एक प्रकारे हे जे मोठ्या महाराजांचं कार्य आहे आपण पुढे नेतोय, हे पुढे नेण्यासाठी त्यांनी दिशादर्शन केलेलं आहे। कुठेही पेशच जाऊ न देता इतक्या बारकाईने त्यांनी पत्रप्रपंच केलाय, तो आज आपल्याला खरोखरच एक दीपस्तंभासारखा आहे, मार्गदर्शकासारखा आहे। उदाहरणार्थ मी क्षणभर पंडित काकांच्या जागेवर स्वतःला ठेवतो आणि मग वाशिम, आपलं शेगाव पासून मी आज वाशिमपर्यंत आलो, तर ते पंडित काकांनी त्यांच्या पद्धतीने वर्णन कसं केलं असतं। 5 वाजता मला अमृती एक्सप्रेसनी शेगावला येणं अपेक्षित होतं। गाडी 45 मिनिटं लेट झाली। सोबतीला अशी अमुक व्यक्ती होती। उतरलो, आमचे आशिषजी सराफ मला घ्यायला आले होते।
महाराजांच्या तिथे स्नान केलं, असे बारकावे ते लिहितात. आता खरं असे बारकावे आपण पत्रामध्ये कधीच लिहिलेले नाही, मात्र ते लिहिण्याची आवश्यकता काय असावी हे मला ते पत्र लिहिल्यानंतर आणि आज पंडित काका आपल्यामध्ये नसल्यानंतर माझ्या लक्षात आलं. अनेक गोष्टींचं रेकॉर्डिंग करणं, त्याच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायचं इतरांचं, हा त्याच्या मागचा उद्देश दिसतो. जसं एका पत्रामध्ये उल्लेख आला की मला पायामध्ये घालायला मोजे सदृश असं काही हवं आहे. त्यांची मला वाटतं तेव्हा परिक्रमा चालू होती. मला असं वाटतं त्यांनी दिलीपराव सिन्हांना ते पत्र लिहिलं, तर त्यांनी असं म्हटलं की महालमध्ये अमुक अमुक एक वाडा आहे, दक्षिणेकडे जर तोंड केलं तर अशा अशा रंगाचं ते घर आहे. आता मला तर 2 तासापूर्वी वाचलं, मला ते आठवत नाही. ते जोशींचं घर आहे, ते रेल्वेमध्ये गार्ड आहेत, इंटू ब्रॅकेट AC रेल्वे. आणि मला आश्चर्य वाटलं. आता उद्या जर रेफरन्स म्हणून जर आपल्याला वाटलं तर पंडित काकाने ते लिहून ठेवले आहे. अन्यथा आपण काय करू की 1972 मध्ये अमुक तमुक व्यक्ती राहायची, त्यांच्याकडे ते मोजे मिळायचे, ते रेल्वेमध्ये कदाचित काम करायचे. ज्याला स्पेसिफिकेशन म्हणतात हे अतिशय आवश्यक आहे. या पत्रांमध्ये जे काही उपलब्ध झाले ते सगळेच पत्र आहे, मात्र विशेषतः याच्यामध्ये परमपूज्य विजू काका आणि सौभाग्यवती बहिणी यांच्या रेफरन्सचे अनेक पत्र आहेत. ते जर आपण पत्र वाचले तर ते स्वाभाविकता प्रातिनिधिक स्वरूपाचे असे पत्र आहेत. असा अनुभव आपल्या सर्वांना आलेला असेल, त्यामुळे केवळ ते पोफी दाम्पत्यासाठी आहे असं म्हणता येणार नाही. मात्र त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारचे एक मोठी फिलॉसॉफी, लिटरेचर, आपली संस्कृती सगळी मांडलेली आहे असं मला माझ्या मर्यादित आकलनावरून लक्षात आलं. त्याच्यामध्ये लहान लहान गोष्टीमध्ये त्यांनी विजू काकांना मार्गदर्शन केलेलं आहे. काकांचं आणि काकूंचं जेव्हा लग्न झालं, लग्नानंतरचं त्यांनी काही मार्गदर्शन केलेलं आहे. मी खरं तर पूजनी काकांचं अभिनंदन केलं की त्यांनी ते पत्र पूर्ण ओपन केले, कुठेही आडपडदा न ठेवता. थोडेच केलेले. त्यामुळे अशा प्रकारचं आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि याच्या माध्यमातून आपलं ज्ञानार्जन होणं हे अतिशय महत्वाचं आहे. पत्रामध्ये इथपर्यंत लिहिलं की माईंनी पाठवलेली साडी आवडली का, तिचं सिलेक्शन कोणी केलं असेल, काही गेस होतोय का, त्याला मॅचिंग ब्लाऊज तयार झालं का, ती माहेरची साडी आहे. त्या पत्रप्रपंचामध्ये बहिणींबद्दल नेहमीच काकांचं एक प्रकारे दुहेरी असं नातं दिसत आहे. कधी ते आपले म्हणजे मानसिक कन्या मानतात आहे, कधी मानसिक स्नुषा मानतात आहे. कारण विजू काकांना त्यांनी मानसिक पुत्र मानलेलं होतं. मात्र या दाम्पत्यावर असलेला त्यांचा विश्वास हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि मी मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्यामुळे सक्सेशन प्लॅन कसा असतो तो त्यांनी 72 पासूनच तयार केलेला होता. म्हणजे अनेक शिष्य होते, मात्र शिष्योत्तम ज्याला म्हणतात आणि त्याची परीक्षा घेतात ते खरे सद्गुरू. पूजनीय विजू काकांचा आणि माझा संपर्क तसा 92-93 पासून आला आणि त्यांनी मला नेहमीच एका मित्रत्वाच्या नात्याने वागवलं. मी अनेकदा काँग्रेस संघाच्या त्यांच्या त्या कारखान्यात जाऊन बसायचो. ते स्वतः कधी चहा प्यायचे नाही, पण चहा आवर्जून पाजायचे. त्यांचं काम चालू राहायचं, अनेक गोष्टी सहज बोलायचे. आणि मी अनेकदा असं पाहिलं की पंडित काकाची मला 2च रूपं दिसले. एक तर अतिशय उग्र आणि रागवणारे आणि अतिशय मातृवत्सल प्रेम करणारे. मध्यम रूप मला अनुभवाला नाही आलं. मात्र रागवणं किंवा थोडक्यात मन मोकळं करणं असं सगळ्यात जास्त जर कोणावर केलं असेल ज्याचा अनुभव मला आला तो म्हणजे विजू काकांवर. ते हक्काने त्यांना अक्षरशः लहान मुलासारखे रागवायचे आणि विजू काका ते अतिशय सहजतेने की मान्य आहे मला, अशा प्रकारचं त्यांचं नातं होतं. मात्र तुमच्या आमच्याशी बोलताना परत ते थोडेसे फॉर्मल व्हायचे, शब्द जपून वापरायचे.
एवढंच नव्हे तर पुढचं देखील त्यांचा सक्सेशन प्लॅन मला या पत्राद्वारे दिसून आला की मकरंद याच्यावर देखील त्यांचं अतिशय लक्ष होतं, प्रेम होतं. मकरंदचं जावळ झाल्यापासूनचा रेफरन्स आहे त्याच्यामध्ये. मकरंद काही काळासाठी थोडासा उग्र असू शकतो अशा टाईपचा रेफरन्स आहे त्याच्यामध्ये. वहिनींना सांगण्यात आलं की असं असं करणे. तर मला असं वाटतं की हे कार्य पुढे जावं या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी त्या पत्रातनं आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मार्गदर्शन करताना आपलं कार्य पुढे न्यायचं. तर आता पंडित काकांचं कार्य काय होतं तेव्हा आपल्याला कळलं नाही, पण त्या पत्राच्या माध्यमातून त्याला पुढे न्यायचं आहे आणि ते कार्य आता ते आपण पुढे जाताना बघतोय. आत्ताच मी मंदिरात जाऊन गेलो. सुरुवातीला गेल्यानंतर मला तो 1992-93 पासूनचा काळ आठवला. जगद्गुरूंनी देखील त्याचा उल्लेख केला. अतिशय पडकळ असा वाडा होता, वरती मोळ्या वगैरे असायच्या. पंडित काकांची एक हिरो मॅजेस्टिक गाडी पण होती आणि तिथे देखील राहिलो. रात्री मच्छर वगैरे देखील असायचे, पण आनंदीने यायचो आणि प्रत्येकाला आपण बाहेर येण्यासारखं वाटायचं. आणि काका प्रत्येकाला आवर्जून बोलवायचे देखील. आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतलेलाच आहे. नंतर मग ते पाडून आपल्याला आश्रम करायचा अशी चर्चा अनेक दिवस अनेक वर्ष चालू होती. समोर त्याला मूर्तरूप येत नव्हतं. नंतर मग कुठेतरी मनाची तयारी केली काकांनी. धनागाई कुटुंबाचं देखील त्यांनी पूर्ण कन्सेंट घेतला आणि मग अर्धी बाजू त्यांनी बांधली, जी पूर्वी आपण मंदिर होतं, नंतर मला वाटते स्वयंपाकघर झालं. पण बघता बघता ह्या ज्या वास्तू उभारत गेलो आपण, याची निर्मिती केली, तर हा खरोखरच पंडित काकांच्या एकंदरीत प्लॅन मधला भाग होता का असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. मात्र हे कार्य जर पुढे न्यायचं असेल तर हे कार्य अनेक लोकांपर्यंत न्यावं लागेल. अनेक लोकांना कार्यक्रम द्यावे लागतील. अनेक लोकांना संस्कार क्षम करावा लागेल. अनेक साधू संत जगद्गुरू आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. मग आपल्या साधकांची व्यवस्था देखील होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने बघता बघता 10 ते 12 वर्षामध्ये विजू काकांच्या या सर्व मार्गदर्शनामध्ये आपलं एवढं मोठं ही सगळी वास्तू निर्माण झाली. अर्थात वास्तू हे आपल्या कार्यामधला एक सेकंडरी पार्ट आहे. आपलं कार्य जे आहे, जे मोठ्या महाराजांनी जे आपल्याला आखून दिलेलं आहे, तो विचार, प्रचार, संस्कार हे पुढच्या पिढीत नेणं. आणि त्या दृष्टीनेच आपण याच वास्तूमध्ये जो संस्कार वर्ग भरवतो, 15 दिवसाचा जो वर्ग असतो, त्याच्यातनं जी मुलं निर्माण होत आहे, ते सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ती एक प्रकारची फॅक्टरी आहे. दरवर्षी 15 असे आपले 50-60 जे काही असतात, ते जे आपले मुलं तयार होतात आहे आणि मुलींची देखील मी संख्या बघतोय, नवनवीन चेहरे आहेत. याचा अर्थ काकांनी दाखवलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करतोय, योग्य प्रकारे जातोय आणि हे कार्य अजून असंच पुढे होईल. कारण पंडित काकांनी जो सक्सेशन प्लॅन दिलेला आहे तिथे कुठेही ते अखंडपणा येणार नाही. 2012ला जेव्हा पंडित काकांनी अचानक देह सोडला तेव्हा सर्वांच्या मनात प्रश्न पडलाच असेल की आता कसं. मात्र इतक्या सहजतेने पुढच्या क्षणापासून विजू काकांनी सूत्र आपल्या हातात घेतली, जबाबदारी हातात घेतली आणि कुठेही आपल्याला असं वाटत नाही की पंडित काका आज आपल्यात नाही. आजही वाशिमला या वास्तूमध्ये आलं की त्यांचा तो धाक, त्यांची ती करारी नजर अजूनही ती आपल्याला दिसते की पाण्याची टॅप बंद करा, पाण्याचा दुरुपयोग करू नका, पंखे बंद करा, वेळेत या, डिसिप्लिन पाळा. या ज्या त्यांच्या सूचना आहेत त्या आजही इथे गुंजत असतात आणि म्हणून आपण त्या मार्गक्रमण करत आहे. हे करताना जयश्री काकूंना किंवा विजू काकांना जेव्हा ते सूचना करायचे, सूचना करताना त्यांनी प्रकृतीची काळजी देखील घेणं हे देखील त्या पत्र व्यवहारात दिसत आहे. आणि विजू काकांवर इतके कामं ते लादायचे आणि शेवटी म्हणायचे कारखान्याकडे लक्ष दे. आणि मी सांगायचो, मी त्याचा विटनेस आहे की विजू काकांचं कारखान्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ते कारागिरी यायचे, कामं व्हायचे, गिऱ्हाईक यायचे
आणि त्यांनी कारखान्यातनं लक्ष आधीच काढलं होतं आणि त्याची ती तयारी तिथून सुरू झाली होती. मला असं वाटतं की आपला हा जो परिवार आहे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जात आहे हे केवळ सद्गुरूंची कृपा आहे. बिजू काका त्याला समर्थन पुढे देतात आहे, आपण देखील त्याच दृढतेने पुढे जातो आहे. मला हे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. काही चुकलं असेल तर काका जगद्गुरू मला क्षमा करा. धन्यवाद.